हे ज्या 3 पोटनिवडणुकी होत्या त्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर झाल्या होत्या. म्हणजे कॉक्रोच पार्टीचं आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला, नरेंद्र मोदी कशा प्रकारे पॅनिक झाले आपण सर्वांनी पाहिलं. रात्री 12-12 वाजता इंस्टाग्रामवर त्यांना युवकांना अपील करावं लागलं. याचा अर्थ त्यांना कळून चुकलं होतं की आता वारं कुठल्या दिशेनं वाहतंय. आणि आज बिहारच्या पोटनिवडणुकीने ते सिद्ध करून दाखवलं. अजून अंतिम आकडे यायचे आहेत, पण मला वाटतं आत्ताची जर आघाडी पाहिली तर प्रशांत किशोर हे निवडून येताना दिसत आहेत. मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे. त्यामध्ये या एका निवडणुकीपेक्षा जास्त काहीतरी दडलेलं आहे. आणि देशात आता कुठल्या दिशेनं वारं वाहतंय हे दातियाची निवडणूक देखील आपल्याला दाखवते. अजून अंतिम जरी निकाल लागले नाही तरी ते काँग्रेस विजय होताना दिसते, भाजपच्या उमेदवाराचा पराभव होताना दिसतोय. गुजरातमध्ये ठीक आहे, तिथं सगळं त्यांचं आहे, परंतु हा एक निर्णायक पोटनिवडणुकीचा निकाल आहे. आणि बांकीपूर आपल्याला माहिती आहे की नवीन भाजपच्या अध्यक्षांचा तो मतदारसंघ आहे. कधीही मला वाटतं गेल्या 40-50 वर्षामध्ये कधीही भारतीय जनता पक्ष तिथं पराभूत झाला नव्हता. अशा ठिकाणी प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते, ते विजय झालेले दिसत आहेत. आता पहिल्यांदा मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि या निवडणुकीचा अर्थ आपल्याला अनेक दिवस काढावा लागेल. आणि यातून मी जो अर्थ काढतोय तो एकच आहे की आज नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. विशेषतः युवकांनी या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधी मतदान केलेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये. हा पुढच्या 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे. सर, त्यामध्ये एक असं दिसतंय की आरजेडी जो इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे तो 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे बांकीपूर. नाही, ते जरी खरं असलं, शेवटी काय होतं की तिथं भाजपचा हा मतदारसंघ अनेक वर्षापासून आहे, तिथं भाजपला पराभूत करण्याचा सगळा विषय होता. आता त्यामध्ये मतदार आज कुठला उमेदवार भाजपला पराभूत करू शकेल त्याच्या मागे जातात. त्यामुळं आरजेडीचा उमेदवार आमच्या इंडिया आघाडीचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकाला, तर त्यामध्ये काही आश्चर्य वाटायचं कारण नाही. आमच्यासमोर महत्त्वाचा विषय होता की भाजपचा पराभव करणं, आणि तो त्या बांकीपूर मतदारसंघामध्ये करणं तो झालेला आहे. सर, दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आता मागील काही दिवसापूर्वी चर्चेला चालला होता तो म्हणजे की राम मंदिरातील जे दानपेटी घोटाळा होता तर त्याचा काही इम्पॅक्ट झाल्याचं दिसून येत आहे. कारण पार्लमेंटमध्ये तर या गदारोळामुळे गेल्या आठवड्याभर कामकाज झालेलं नाहीये, पण त्याचा मतावर काय प्रभाव? पण आता त्यामुळं कुठल्या कॉक्रोच आंदोलनाचा परिणाम किती झाला आणि राम मंदिराच्या चोरीचा परिणाम किती झाला हे थोडं विश्लेषण करावं लागेल. एकदम आत्ता तातडीने काही सांगता येणार नाही, पण निश्चितच झालेलं आहे. विशेषतः हे जे हिंदू धर्माचे धार्मिक लोक आहेत ज्यांनी तिथं देणगी दिली, म्हणजे काय आणि 2 आणा 4 रुपये 1000 रुपये किलोभर चांदी वगैरे काय काय दिलं आपल्याला माहिती आहे, श्रद्धेनं दिलं. आणि त्या श्रद्धेनं दिल्यानंतर तिथे ट्रस्टीज कोण होते तर स्वतः नरेंद्र मोदींनी नेमलेले त्यांच्या विश्वासातले ट्रस्टी होते. आणि त्यांनी हा मोठा चोरीचा विषय त्यांच्यासमोर आलेला आहे. याला नरेंद्र मोदी जबाबदार नाहीत, अमित शहा जबाबदार नाहीत, योगी जबाबदार नाहीत. हा अत्यंत महत्त्वाचा विषय. पण काय आहे की देशात इतकं प्रचंड भ्रष्टाचाराचं वातावरण आहे. कुठं पूल पडत आहेत, कुठं रस्त्याला खड्डे पडत आहेत आणि कुठं चोऱ्या होत आहेत. तर हे असं थांबणार नाही. आणि मला वाटत नाही कोणाला शिक्षा होईल, कारण ते सगळे बडी धेंड आहेत. अगदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वतः आपल्या हाताने नेमलेले आहेत, काही सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे हे सगळं चौकशीचं नाटक होईल, SITचं नाटक होईल, सुप्रीम कोर्ट जज, हायकोर्ट जज आणखी काय काय करतील, पण कोणाला काही होणार नाही, कारण ते होतच नाही कधी. आणि त्यामुळं निवडणुकीत त्याचा प्रभाव पडला का, आत्ता पडला का मला माहीत नाही, पण देशात नक्कीच त्याचा प्रभाव पडणार आहे. आणि त्याकरता स्वतः नरेंद्र मोदींनी हिंदू धर्मियांच्या आस्थेला जी टाच लागलेली आहे त्याबद्दल स्वतः पंतप्रधानांनी माफी मागितली पाहिजे देशाची. जर युवकांनी ह्या आंदोलनाला पॉझिटिव्ह घेतलं असेल आणि त्याचं मतातून जर रूपांतर होत असेल तर याचा अर्थ अपोजिशन कुठेतरी एक मोठं आंदोलन उभं करण्यामध्ये कमी पडतायत का? कारण कॉक्रोच पार्टी अचानक आली, जेनझी अचानक आली आणि त्यांनी हे सगळं केलं, त्यांच्यामुळे राजीनामा घ्यावा लागला. आणि मग आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये कॉम्पिटिशन लागलेलं आहे. आम आदमी पार्टी संजय सिंग यांनी तर म्हणले की राहुल गांधी हे भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत, हे आंदोलन भडकवण्याचं. हे बघा, मला वाटतं की
विरोधी पक्षांची एकजूट कायम ठेवणं महत्त्वाचं आहे. आता आपमध्ये आणि काँग्रेसमध्ये काही दिल्लीच्या राज्याच्या राजकारणामुळे काही मतभेद आहेत खरं आहे, पण आम्हाला दोघांनाही भाजपला सत्तेतून खाली खेचायचं. आता मतभेद असू शकेल आणि क्रेडिट घेण्याचा विषय नाही आहे. आज हे युवकांचं आंदोलन होतं पिरियड, आणि त्यामध्ये कोणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये. युवकांना क्रेडिट केलं पाहिजे. ते कुठल्या पक्षाचे नाहीत, कुठल्या धर्माचे नाहीत, हे फक्त युवक आहेत. आणि त्या युवकांना जेव्हा लक्षात आलं की ही ऑर्गनाइज्ड गँग आहे पेपर फोडणारी आणि सरकार त्याबद्दल काहीच करत नाही, त्यानंतर हा उद्वेग झालेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं क्रेडिट घेण्यात काय अर्थ नाही. युवकांना क्रेडिट दिलंच पाहिजे, दुसऱ्या कोणी घ्यायचा प्रयत्न नाही. आम्ही आमच्या परीनं काम केलं. आपल्याला माहिती असेल की काँग्रेस पक्षानं ह्याचा राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न केला नाही. काँग्रेस पक्ष 20 तारखेनंतर संसदेमध्ये उतरला, कारण ज्या प्रकारे अमानुष पद्धतीनं युवकांच्यावर लाठीमार केला, ज्या अश्रूधूर सोडले गेले, पॅलेट गन वापरल्या गेल्या, बिहारमध्ये तर AK-47 वापरली गेली, त्याविरुद्ध विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधींनी संसदेमध्ये आवाज उठवला. मला वाटतं कोणी क्रेडिट घ्यायचा, श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये. हे सगळं श्रेय त्या युवकांना आहे. ते कुठल्या धर्माचे नाहीत, पक्षाचे नाहीत, स्त्री पुरुष काही नाही. सर, आता तुम्ही 3 बाय इलेक्शन बद्दल बोललात. पुढच्या वर्षभरामध्ये उत्तर प्रदेश असेल, पंजाब या मणिपूर या राज्यांमध्ये निवडणूक आहेत, गोव्यात निवडणूक आहे. या 3 बाय इलेक्शन हे पुढच्या असेंब्ली इलेक्शनसाठी रंगीत तालीम आहे त्या निवडणुकीची असं म्हणतात. नाही, मला ते माहीत नाही, पण एक गोष्ट निश्चित यातून आपल्याला निष्कर्ष काढता येईल. अजून निष्कर्ष काढायला बराच वेळ लागेल, विश्लेषण करावं लागेल. एक निष्कर्ष की देशातली युवा पिढी भाजपवर नाराज आहे, प्रचंड नाराज आहे. आता नीटचा विषय आहे आणि त्याबद्दल थातूरमातूर सरकारनं उपाययोजना केलेली आहे, त्याबद्दल मी सांगेन, काही बोलेन. परंतु मला वाटतं प्रचंड मोठी नाराजी आहे. प्रधानमंत्री मोदी किती इंस्टाग्रामवर गेले, रात्रीचे कधी व्हिडिओ जारी केले, तरी पण आता ते जो बूंद से गई वो हौद से नहीं आ सकती. त्यामुळं हे सरकार अतिशय निर्दयी सरकार आहे. आणि 2021 पासून विशेषतः पेपर फुटेची इतकी प्रकरणं होत आहेत. ही ऑर्गनाइज्ड गँग आहे आणि हे राजकीय आश्रयाशिवाय होणं शक्यच नाही. याला सरसंघचालक संघाचे मोहन भागवत हे 6 तारखेला एका कार्यक्रमाला मुंबईत ऍड्रेस करणार आहेत, जिथे 2000 विद्यार्थी जेनझी आणि जेन अल्फा चे असणार आहेत, या जनरेशनचे. तर तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, बघा, त्यांना आता सावरायचा प्रयत्न करायला लागेल, केला तर त्यामध्ये काही वावगं नाही. शेवटी आपल्या पक्षाची ताकद वाढवायचा प्रयत्न प्रत्येकजण करतो. आता ते कशा पद्धती करतायत, कुठली मुलं आणणार आहेत, काय करणार आहेत, तो त्यांचा विषय आहे. पण आज देशातल्या युवकांच्या मनामध्ये भाजप सरकारबद्दल जी घृणा निर्माण झालेली आहे ती लवकर जाईल असं मला वाटत नाही. सर, याला जोडून माझा एक प्रश्न असा आहे, प्रशांत किशोरांचं तुम्ही एकीकडे कौतुक करताय, पण नवा भिडू आता तुमच्या सगळ्यांच्या रेसमध्ये येतोय असं तुम्हाला वाटत नाही? कारण प्रशांत किशोरांचा पक्ष आगामी काळामध्ये तुमचा पक्ष असेल आणि JDU तिथला स्थानिक पक्ष RJD यांनाच कॉम्पिटिट. या इंडिया आघाडीमधला प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाची ताकद वाढवायचा प्रयत्न करणार आहे राज्यामध्ये. तिथं आमचं काही अडचण नाही. आम्ही आता आमच्या मित्रपक्षांच्या विरोधात महाराष्ट्रात देखील निवडणुका लढतोय बऱ्याच ठिकाणी. शेवटी आमचं देश पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आम्हाला भाजप सरकार खाली खेचायचं आहे आणि मग एकेका राज्यामध्ये देखील आम्हाला विजय मिळवायचा आहे. आणि त्याकरता कशा प्रकारे आघाडी होईल UPमध्ये, कशा प्रकारे पंजाबमध्ये होईल, गोव्यामध्ये काय होईल, हे आता पाहावं लागेल. हायकमांड प्रत्येक पक्षाचा निर्णय घेतील, इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून निर्णय घेतील. पण मला माझी प्रामाणिक इच्छा आहे की एकास एक व्हावं आणि तडजोडी व्हाव्यात. विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन होऊ नये. प्रशांत किशोरांचं स्वागत कराल तुम्ही इंडिया अलायन्समध्ये? नाही, आता ते त्यांचा विषय. मला मी त्यांच्या विजयाचं स्वागत करतो. जर प्रशांत किशोर आणि त्यांचा पक्ष, तुम्ही जसं म्हणताय की एकाच एक निवडणूक लढली पाहिजे इंडिया भाजपाला खेचण्यासाठी किंवा खाली खेचण्यासाठी, तर प्रशांत किशोरांसारखा रणनीतिकार जर इंडिया सोबत आला तर तुम्ही स्वागत कराल किंवा येण्यासाठी प्रयत्न कराल का? हा निर्णय आमच्या काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठीने घ्यायचा, मी काही ठरवणार नाही. पण माझी एक प्रामाणिक भावना आहे की एकाच एक व्हावं. आणि भाजपला कधीही आपल्याला माहिती आहे 30-35% वर मतं मिळत नाहीत, पण विरोधकांची मतं विभागली जातात आणि देशाचं इतकं प्रचंड नुकसान होतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाची पिछेहाट झालेली. तसं तुम्ही आंदोलन यापूर्वी एक मोठा प्रश्न येतोय. आंदोलन, तर त्याच्यामध्ये आता हे जे कॉक्रोच आंदोलन होतं,
हा या सरकारसाठी पेपर नवीन होता का? कारण अगोदर शेतकरीचं आंदोलन होतं, तेव्हा सरकार 1.5 वर्ष झुकलं नाही, त्यानंतर अनेक आंदोलन झाली, परंतु माघार घेतली नाही आणि राजीनामा तर कधी दिलाच नाही. तर यावेळेस नेमकं इंटेलिजन्स फेलर होतं का इंटरनल बॅटल काही चाललेलं आहे का? काय वाटतं नाही, मला वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जी खंबीरखोर प्रवृत्ती आहे की आपण कुठलंही विरोधकांचं आंदोलन चिरडून टाकू. आपण शेतकऱ्यांचं आंदोलन बघितलं, वर्षभर चाललं, 700 लोकांनी इथं मृत्युमुखी पडल्या आंदोलनामध्ये. शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली, पण सहजासहजी त्यांनी माघार घेतली नाही. अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केला. आता तिथं कोणी राजीनामा दिला नाही. पण आत्ता हे आंदोलन मला वाटतं त्यांनी याचे गांभीर्य त्यांना लक्षात आलं नाही. क्या किती विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या पालकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ज्या पालकांनी भाजपला भरभरून मतं दिली होती त्या पालकांचा विश्वास या सरकारवरून उडालेला आहे. हे त्यांना लक्षात आलं नाही बहुतेक, पण ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे. सर, ब्रजभूषण सर, सिंग एक कराड तालुक्याशी संबंधित प्रश्न आहे की कराड तालुक्यातल्या कोडोली गावामधल्या विकास सेवा सोसायटीच्या ठरावामधील मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी 70,000 रुपयापासून बोली सुरू झाली, 2 लाख रुपयापर्यंत गेली आणि मताचा अधिकार मिळवण्यात आला. त्याबद्दल मी थोडं बोलेन नंतर. दुसऱ्या थोड्या वेळाने घेतो. हे आधी दुसरा प्रश्न राष्ट्रीय घेऊया, एक महाराष्ट्राकडे नंतर घेऊया. ते येणार नाही, मलाही काय सांगायचं तुम्हाला. सर, कॉक्रोच ब्रजभूषण सिंग जे आहे, कॉक्रोच ब्रजभूषण सिंग याला आज निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे. त्यांच्या विरुद्ध अनेक कुस्तीपटूंनी आरोप केले होते, अनेक महिलांनी अत्याचाराचे आरोप केले होते, विनयभंगाचे आरोप केले होते. आज मला वाटतं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. परंतु त्यापेक्षाही दुर्दैवी घटना अशी आहे की जेव्हा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला, ज्या प्रकारे त्यांचा सत्कार केला गेला, जसं काही कुठंतरी युद्ध जिंकून आलेले आहेत किंवा निवडणूक जिंकून आलेले आहेत, आणि त्याच प्रकारे आज ब्रजभूषण सिंग यांचा सत्कार केला गेला की तुम्ही कोर्टाने तुम्हाला निर्दोष सोडलं. आता महिला अधिकाराबद्दल भाजप सरकारने नरेंद्र मोदी किती गंभीर आहे ते यावरून आपल्याला अनेक घटना आहेत त्यामध्ये कळतं. पण यामध्ये एक आणखी एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो की शेवटी आपण न्यायालयाला दोष देतो की बघा सोडून दिलं, बेलवर सोडलं, त्याला काही शिक्षा झाली नाही. पण न्यायालयाची यात काय चूक असते? प्रॉसिक्यूट कोण करतंय? शेवटी तुम्ही पुरावा न्यायालयासमोर मांडला तर त्यावरच न्यायाधीश निर्णय देतील. आणि पुरावा कोण गोळा करतं? केस खटला कोण चालवलं सरकारच्या वतीनं? तर नरेंद्र मोदीचे वकील चालवतात. प्रॉसिक्युशन जर कॉम्प्रोमाइज असेल तर कसा तुम्हाला निर्णय मिळेल? एकामागोमाग भ्रष्टाचाराच्या एकाही केसमध्ये कोणी दोषी सापडत नाही. प्रत्येकाला कुठेतरी जामीन मिळतो किंवा तो निर्दोष सुटतो. ही व्यवस्था सडकी झालेली आहे. आणि म्हणून याचे जोडून मी जर पुढं नीटकडे गेलो तर नीटचा जो नवा कायदा केल्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण आपला 2024चा कायदा होता. त्या 2024च्या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद होती. सर, नीटच्या मुद्द्यावरती येण्यापूर्वी फक्त याला जोडून एक प्रश्न आहे. ठीक आहे. पुरावे गोळा करण्यामध्ये सरकार कमी पडले असं तुम्ही नाही, बिलकुल नाही. पुरावे गोळा केले तरी सादर शेवटी करावे लागतात आणि कोर्टासमोर एक केस मांडावी लागते प्रॉसिक्युशनला. पण प्रॉसिक्युशन कुणाचा पगार घेते? नरेंद्र मोदीचा पगार घेते. आणि त्यामुळे जनतेचा विश्वास प्रॉसिक्युशनवर असला पाहिजे. प्रत्येक केसमध्ये आपण बघतोय निर्दोष, बेल सुटला. म्हणजे देशात काही गुन्हाच घडत नाही का? आज 7 मुली कुस्ती करणाऱ्या मुली तिथं इतके दिवस आपण आंदोलन करत होते, ते खोटं बोलतात का? म्हणजे तुमचं म्हणणं आता असं आहे त्या की कोर्टात- पुरावे एकत्र केले पण कोर्टासमोर सादर नाही केले, यासाठी सरकारच्या इशाऱ्यावर कोर्टाने काम केलं. आता बघा, मला नीट 24ला जो घटना घडली त्यामध्ये काय झालं? तो मुख्य आरोपी तो त्याला सोडलं निर्दोष. म्हणजे गुन्हा घडला नव्हता, पेपर कोणीच फोडला नव्हता. आणि त्यामुळं तुम्ही शिक्षा 10 वर्षाची करा, 20 करा, 30 करा, 40 करा. त्यामध्ये काय की रिस्क टू बेनिफिट रेशिओ म्हणजे खतरा किती आहे? तर बहुतेक दरवर्षी नीट पेपर फुटतात. एव्हरी इयर दिस गँग लीक्स द फोटोग्राफ. फक्त काही वर्षामध्ये कोणतरी व्हिसल ब्लोअर माहिती सांगतो की मला पेपर मिळाला, म्हणून आपल्याला कळतं. सरकारी यंत्रणेला पेपर लीक झाला हे कळत नाही. कोणतरी एक नागरिक चांगल्या विचारानं भावनेने जेव्हा जातो तेव्हा सरकारला कळतं. 2025लाही झालं होतं, 26ला झालं होतं, 24ला झालं होतं. एकाला तुम्ही शिक्षा देऊ शकत नाही. आणि तुम्ही आता कायदे करताय 50 वर्ष शिक्षा करा, पण शेवटी खटल्यामध्ये जज समोर जर तुम्ही पुरावे सादर केले नाही तर तो पुन्हा निर्दोष सुटेल. त्यामुळं माझं त्यामध्ये मत असं आहे की हे लैंगिक शोषणाचं प्रकरण असेल किंवा रेपचं प्रकरण असेल, त्यामध्ये रिस्क टू बेनिफिट रेशिओ काही रिस्क नाही.
भाजप सरकारमध्ये कुणालाही दोषी मानलं जात नाही, ठरवलं जात नाही. ब्रिजभूषणच्या केसमध्ये आज कोर्टानं एक ऍडिशन केलं त्याच्यामध्ये की जी पीडिता मुलगी आहे आणि ब्रिजभूषण आहे त्या दोघांचं मोबाईल लोकेशन एका ठिकाणी मिळालेलं नाहीये आणि ही लूप होल्स धरून निर्दोष मुक्तता आता हे कोणी जमा करायचं? जज जाणार आहे का थोडक्याला? पोलिसांनी करायचं, प्रॉसिक्युशनने करायचं, कोणी करायचं? काय झालं मला माहिती नाही, पण आज जेव्हा 7 मुली वर्षानुवर्ष आंदोलन करतात तेव्हा काहीच घडलं नाही. नरेंद्र मोदींची सारी संवेदना सगळं प्रकट केलं, एक ट्विट सुद्धा केलं नाही. ही भाजपची मानसिकता आहे आणि त्या विरोधामध्ये देशात आज युवक वर्ग पेटून उठलेला आहे. तुम्ही नीटच्या कायद्याचं आता बोलत होते. सरकार सांगते 10 कोटीपर्यंत आम्ही दंड केलेला आहे, 10 वर्षाची शिक्षा केलेली आहे. आता यातनं कुणीच आरोपी सुटणार नाही. मूळ मुद्दा असा नाही वाटत आहे का पेपर फुटण्यासाठी पेपर फुटी रोखण्यासाठी तुम्ही काय दोन करताय? गोष्टी आहेत. फुटल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी मी करताय. आपल्याला म्हटलं की रिस्क टू बेनिफिट रेशिओ आणि किती धोका आहे पकडले जाण्याचा 0 आहे. पकडले गेले तरी तुम्ही 50-50 लाख रुपये देऊन वकील नेमणार आणि समोर आमचा कोण असणार? 1 लाख 1.5 लाखाचा वकील, सरकारी वकील. तुम्ही तुलना कशी होईल तुमची? आज सगळे चोऱ्या करणारे, क्लास चालवणारे, पेपर फोडणारे जे माणसं ते काय तुम्ही बघितले नाहीत? कुणाला शिक्षा झाली आहे? 2024च्या घटनेमध्ये कुणाला शिक्षा झाली आहे का मला सांगा. कायदा होता ना, ठीक आहे, तुम्ही 1 वर्ष शिक्षा द्या, त्याला 2 वर्ष द्या, 10 नको, 1 कोटीचा दंड करा, 50 लाखाचा दंड करा. झाला का दंड? त्यामुळं शिक्षा कागदावर वाढून काही होणार नाही जोपर्यंत तुमची मानसिकता नाही आहे. आणि हे पॉलिटिकल राजाश्रय असल्याशिवाय होऊच शकत नाही. आणि पेपर लीकचं प्रकरण कधी कळतं? तर ज्या दिवशी एखादा एक चांगला नागरिक म्हणतो की हे नाही चुकीचं चाललंय आणि तो सांगतो. नाहीतर पोलिसांना कळतच नाही किंवा कळालं तरी ते गप असतात. यंत्रणेला कळत नाही किंवा ते यंत्रणा गप असते कारण यंत्रणेनंच पेपर फोडलेले असतात. मध्यंतरी सर शरद पवार भेटले प्राईम मिनिस्टर मोदींना, कसं बघताय तुम्ही? आणि त्यांनी हातांना पकडून त्यांनी बसवलं खुर्चीवर आणि ज्यावेळेस प्रचंड असं आंदोलन सुरू होतं, त्यांच्या विरोधात वातावरण होतं, त्या वातावरणामध्ये त्यांची भेट झालेली आहे. तर आता ते वेलकम ते केलं. बघा, तुम्ही बातम्या दिल्या, त्यांची भेट झाली, मी फोटो बघितले. एखाद्या देशातल्या ज्येष्ठ नेत्याला आदरपूर्वक बोलवण्यामध्ये काही चूक नाही आहे. तर त्यामध्ये मोदींनी त्यांना आदरयुक्त त्यांना बोलवलं. त्यांची काय चर्चा झाली तुम्ही सांगितलेलं, शेतकऱ्यांचे प्रश्न झाले. नंतर त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितले मी आंदोलनाबद्दल बोललो. तर काय झालं की क्रेडिट सिकिंगचा प्रयत्न खूप चाललेला आहे. प्रत्येकजण आमचाही त्यात वाटा होता, ठीक आहे, हरकत नाही, प्रत्येकाचा खारी एवढा वाटा असू शकतो, परंतु युवकांचं श्रेय कोणी खेचून घेऊन त्या वेळेच्या वरती प्रश्न निर्माण झालेला आहे. ती वेळ का? बघा, मला त्यांच्या वतीनं बोलता येणार नाही. तर ती का त्याने आता ते संसदेमध्ये पंतप्रधानांना भेटण्यामध्ये एक ज्येष्ठ नेते देशातले त्यांनी भेटले, त्यामध्ये काही वावगं नाही. ते सांगतात त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे विषय असतील किंवा त्यांनी ट्विट केल्याप्रमाणे विद्यार्थी आंदोलन कसं हाताळावं सांगितलं असेल किंवा कदाचित राजीनामा द्या म्हणून सांगितलं असेल, त्यांनी त्यांचं ऐकलं असेल. आता तर ते मला कसं कळणार? मला कोण सांगणार? सर, एक प्रश्न महाराष्ट्रातील खड्ड्यांसंदर्भात आहे की वारंवार आता शहापूरला एका जवानाचा बळी गेला, नाशिकमध्ये जवळपास 5 जणांचे बळी या खड्ड्यांमुळे गेलेले आहेत. तर यावर जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले. आता प्रश्न असा आहे की मी नेहमी सांगत आलो आहे, मागं जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसमध्ये काही घटना घडल्या त्यावेळी बोललो होतो, हा काही इंजिनियरचा दोष नाही आहे किंवा रस्ते बांधताना इंडियन रोड काँग्रेसचे स्पेसिफिकेशन त्याप्रमाणे रस्ते बांधायचे असतात. पण जी टेंडर देताना जर 40% विषय झाला तर कामाचा दर्जा, रस्त्यात खड्डे पडणार, ओव्हरब्रिज कोसळणार, आणखी काय काय होणार हे आपण बघतोय. आता याकरता मला वाटतं CAGची ऑडिट वगैरे झालं पाहिजे किंवा काही चौकशाचं नाटक SIT वगैरे करतील सरकारचं. पण खरं म्हणजे जनतेनेच हा विषय हातात घेतला पाहिजे. त्याप्रमाणे युवकांनी हा प्रश्न नीट परीक्षेच्या संबंधित हातात घेतला, तसा भ्रष्टाचाराच्या विरोधी युवकांना आता आंदोलन उभं करावं लागेल आणि राजकीय पक्ष त्याला पूरक म्हणून कामगिरी करतील, आपल्या पद्धतीनं संसदेमध्ये मुद्दे मांडतील. पण आज सरकारमध्ये इतका प्रचंड भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्रामध्ये चाललेला आहे. पक्षफोडीमध्ये असेल, निवडणुकामध्ये असेल. आत्ता आपण विषय बोलणार आहोत की माझ्या कराडमध्ये काय झालं. प्रचंड मोठा पैशाचा वापर चाललेला आहे, प्रचंड मोठा. आमदार फोडण्यामध्ये, खासदार फोडण्यामध्ये, निवडणुका जिंकण्यामध्ये, मतं विकत घेण्यामध्ये. मी तर ऐकलं की विधान परिषद निवडणुकीमध्ये
विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असावा हे ठरवण्याकरता भाजपचे पैसे दिले आणि मग तो निवडणूक त्याला तिकीट मिळाल्यानंतर त्याने आरामात अर्ज काढून घेतला. कशी कुठं चालली आहे लोकशाही? आणि नरेंद्र मोदी म्हणतात न खाऊंगा न खाणे दूंगा. भ्रष्टाचारामध्ये काय फक्त नोटाची लाच म्हणजे भ्रष्टाचार असतो का? पण सर मग विरोधी पक्षांना पैसे दिले म्हणजे मग विरोधी पक्ष कुठेतरी पैसे घेत आहेत असं त्यातून तर त्यातून अशा बातम्या येत आहेत. नाही, पण सर हे कुठेतरी जास्त धोकादायक आहे की विरोधी पक्षांना जर पैशाने मॅनेज करणं शक्य झालं सत्ताधाऱ्यांना तर मग पुढे मतदारांनी कुणाकडे पर्याय म्हणून आता मतदारांच्याकडे पर्याय राहिलेलाच नाही आहे. आज इतका पैशाचा प्रचंड वापर होतोय, एका मताची किंमत काढली जाते, आमदारांची किंमत, खासदारांची किंमत लावली जाते. कुठे आहे लोकशाही? याला लोकशाही म्हणायचं का आपण? याच्या विरुद्ध मला वाटतं राजकीय पक्ष आणि संसदीय मार्ग काही उपयोगी पडणार नाही. तो करत राहिला पाहिजे. पण शेवटी युवकांनी रस्त्यावर उतरून सत्याग्रही मार्गानं आंदोलन उभं केलं पाहिजे, जे युवकांनी दाखवून दिले या कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाने. एक व्हिडिओ खूप व्हायरल होते, नाना पटोले यांचे पाय धुताना त्याच्यावर फुलं वगैरे करताना म्हणजे जवळपास त्यांच्या पायाची पूजा करतानाचा व्हिडिओ खूप व्हायरल होतो. मी काही पाहिलेलं नाही त्यामुळे मला काही त्याच्यावर काही बोलता येणार नाही. पण ती विदर्भातली मला वाटतं परंपरा आहे आणि पूर्वी देखील अशी घटना घडली होती. सर, एसआयआरची प्रक्रिया राज्यात सुरू आहे. एसआयआर सुरू झाला तेव्हापासून विविध राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तुम्ही देखील आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलंय. तुमची या मागे भूमिका काय? मी थोडंसं हा विषय थोडा वेगळा विषय आहे. आपण दिल्लीचं संपल्यानंतर मी जरा महाराष्ट्राकडे येतो. माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगू शकतो. मी काल मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी पत्र दिले. तुम्हाला त्याची कॉपी मी व्हॉट्सअपवर टाकतो. करायला मी सांगितलं. काय झालं की माझ्या 2024च्या विधानसभा मतदार निवडणुकीच्या वेळेला आम्ही माझ्या मतदारसंघामध्ये अनेक लोकांची नावं दुबारा नोंदली गेलेली आहेत आणि ती माणसं दुबारा मतदान करतील शाई पुसून ही आम्हाला भीती आहे. म्हणून अनेक वेळेला निवडणुकीपूर्वी आम्ही निवडणूक आयोगांना पत्र दिले, त्यांची पोच घेतलेली आहे. तारखा मी तुम्हाला सांगू शकतो. 5 सप्टेंबर 24, 16 सप्टेंबर वगैरे अशा सगळ्या तारखेचं पत्र देईन तुम्हाला मी. त्यात काही झालं नाही. आता वेळ नाही आहे, आता उशीर झाला वगैरे सांगितलं गेलं. आम्हाला आमच्या प्रक्षेप सेक्रेटरीने सांगितलं की सर्व पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल करा. त्यामुळे मी पण केलेली आहे. निवडणूक याचिकेबद्दल काही निकाल लागत नाही, मला चांगलं माहिती आहे. गुजरातच्या 2000 निवडणुकीचा मला अनुभव आहे. तरी पण पक्ष सेक्रेटरींच्या आदेश घेऊन आम्ही सगळ्यांनी तिन्ही पक्षाच्या लोकांनी निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. त्याचा खटला आता मुंबईहून कोल्हापूर न्यायालयात गेलेला आहे, चालले. पण आता SIR जी प्रक्रिया आहे त्याकरता मी पत्र दिलं आहे, त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. माझ्या मतदारसंघातल्या मतदार यादीचं जेव्हा संगणकाने विश्लेषण केलं गेलं त्यावेळेला हा कागद तुम्हाला देणार आहे मी. माझ्या 21,000 मतदारसंघातल्या 21,000 लोकांची नावं दक्षिण कराडमधल्या ही 48,741 ठिकाणी आहेत. 17,000 लोकांची नावं 2 वेळाला, म्हणजे स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव तिन्ही मॅच करणारी, काना मात्रा वेलांटीसह कम्प्युटरनंच मॅच केलेले. 17,000ची 2 वेळा नावं आहेत. 3 वेळेला 2814, 4 वेळेला 762, 5 वेळेला 301 लोकांची 5 ठिकाणी नावं आहेत. नंतर 139 लोकांची 6 वेळा नावं आहेत. आणि असं करत करत एका माणसाचं नाव 15 ठिकाणी आहे फक्त माझ्या मतदारसंघामध्ये. म्हणजे 21,132 वेगवेगळ्या लोकांची नावं ही 48,749 ठिकाणी आहेत. हे सगळे कागदोपत्री पुरावे आणि सगळ्या याद्या छापून मी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तुम्हाला मी देऊ शकतो, माझ्या सगळ्या व्हॉट्सअपवर आहेत. म्हणजे 21,000 मतदारांनी जर 48,000 मतदारांनी जर 48,000 मतदान केलं असलं 21,000 लोकांनी तर निवडणूक प्रभावी होऊ शकते. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघाला लागून 5 मतदारसंघाच्या विधानसभेचे उत्तर कराड बाळासाहेब पाटील पराभूत झाले. नंतर इस्लामपूर जयंत पाटील विजय झाले. शिराळा तिथे सत्यजित
देशमुख विजय झाले, नंतर पाटण शंभूराज देसाई विजय झाले आणि पलूस काडेगावमध्ये विश्वजित कदम. हे 5 भौगोलिकदृष्ट्या सभोवतालचे मतदारसंघ आहेत. तर 5ही मतदारसंघामध्ये उत्तर कराडमध्ये 6063 नावं कॉमन आहेत. नंतर इस्लामपूरमध्ये 6412, शिराळ्यामध्ये 7900, पलूस कडेगावमध्ये 3900 आणि पाटणमध्ये 4000. हे सगळे आकडे तुम्हाला देतो. ह्याची टोटल बेरीज होती आहे ती एकूण 28,000 मतदारांनी, ते बाहेरचे मतदार आहेत, त्यांची नावं दक्षिण कराडमध्ये नोंदली आहेत. म्हणजे ही 28,000 मतं आणि माझ्या मतदारसंघातली दुबार मतं अशी एकूण 56,000 मतं दुबार आहेत. माझ्या एकट्या दक्षिण कराडमध्ये एकूण माझं मतदान आहे 3,11,000. आता ही चूक ही कोणाची जबाबदारी आहे? आणि तिन्ही नावं म्हणजे स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव एक्झॅक्टली सेम आहे. ती ही यादी मी दिलेली आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या लोकांनी दुबारा मतदान केलं आहे का नाही? एकाच नावाची 2 माणसं आहेत का? असू शकतं, पण कुणी शोधायचं? मी शोधायचं का? निवडणूक आयोगाची जबाबदारी नाही का? आणि SIRच्या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी विशेषतः धर्मीयाची नावं वगळली, इथं नावं जोडली गेली. आणि हेच देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही झालेलं आहे. आमची याचिका सरकारला आहे की तुम्ही नावं वगळा ही, नाहीतर कधीच कोणाचा विजय होऊ शकणार नाही. मला 2019पेक्षा जास्त मतं 19पेक्षा 24ला जास्त मतं पडली. 92,000 मताचं मला 1 लाखावर गेलं. पण विरोधी पक्षाला 40,000 जास्त मतं पडली. आणि ही 56,000 मतं जर दुबार केली असतील तर काय करायचं? केली असा माझा आरोप नाही. मी तुम्हाला यादी सगळी 56,000 नावाची दिलेली आहे जिल्हाधिकारी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला देतो सगळी. ती नावं तुम्ही शोधून काढा. एका नावाची 2 व्यक्ती आहेत का एकाच नावाची 2 ठिकाणी 4 ठिकाणी नोंदलेली आहे? फार अवघड असतं. आता नरेंद्र दामोदरदास मोदी, त्या मतदारसंघात 2 नावं असतील का त्या माझ्याची? आपल्या महाराष्ट्रामध्ये वडिलांचं नाव पण लिहितो, उत्तरेत नाही प्रथा. त्यामुळे आणखी अवघड आहे मॅच करणं. राहुल देवेंद्र फडणवीस यांच्या गांधींनी हाच मुद्दा, त्याच्यात नेमकं काय झालं? राहुल गांधीचा जो मुद्दा होता तो त्यामध्ये एका विशिष्ट धर्मियाची नावं वगळण्याचा प्रकार होता. महाराष्ट्रात जो प्रकार झाला आहे, विशेषतः लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर, त्याकरता अमित शहा नागपूरला गेले होते. त्यांच्या भाजपच्या एका मीटिंगमध्ये त्याची बातमी पेपरला आलेली आहे. त्यात त्यांनी सांगितलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये 10% मतदार वाढवा. आता 5 वर्षामध्ये किती वाढतात? तर 3-4% वाढतात. 10% वाढवा म्हणजे काय करा? तेच केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचा तुम्ही उल्लेख केला, नेमकं काय तिथे अशी जास्त डुप्लिकेट मतं झालेली आहेत. किती साधारण? आता ते मी आकडा काढलेला आहे, कारण त्याचं विश्लेषण खूप अवघड आहे, कारण सोपं नसतं. मतदार याद्या देताना त्या PDF त्या एक्सेलमध्ये देत नाहीत, मुद्दाम आपल्याला कळू नये म्हणून. ते PDF फॉर्मॅट पण देतात. त्या तपासणं फार अवघड असतं. त्यामुळे आधी पहिल्यांदा PDF फॉर्मॅटचं एक्सेलमध्ये कन्वर्ट करावं लागतं. एक्सेल मिळालं तरी फोटो मिळत नाही. लपवत आहे का तुम्ही याद्या आमच्यापासून? आणि त्यामुळे ही सगळी निवडणूक यंत्रणा आणि निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत ही सगळी बोगस आहे. हे सगळे मिकी माऊस इलेक्शन कमिशन आहे. सर, तुम्ही ती मागणी कलेक्टरकडेही केली आहे का की हे दुबार नावं चेक करा? चेक करा, बस एवढं सांगितलं. ही मला नाही करता येणार. मी आता कुठं कुठं जाणार? सर, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मताचा अधिकार मिळवण्यासाठी विकास सेवा सोसायटीमध्ये एक प्रकार घडलाय की 70,000 ते 2 लाखापर्यंत बोली गेली आणि त्यानंतर त्या ठराव झाला की या संबंधित व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळावा. हा प्रकार तुम्ही कसा पाहता? जिल्हा मध्यवर्ती बँक ही अत्यंत महत्त्वाची राजकीय संस्था आहे. ही आर्थिक संस्था आहे, पण त्यापेक्षाही राजकीय त्याचा वापर केला जातो. आणि त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये निवडून येणं हे फार महत्त्वाचं राजकीय भवितव्यकता असतं. आणि त्याची निवडणूक पद्धत काय आहे, तर प्रत्येक गावातली जी विकास सोसायटी असते त्यातून एक ठराव जातो. मग तो ठराव कुणाचा द्यायचा? तो माणूस अला मतदान करेल का बला मतदान करेल? आणि त्यामध्ये मग तो ठराव कोणाच्या नावाचा करायचा त्याबद्दल पैसे दिले जातात. हा सर्रास प्रकार चालतो. आज तुम्ही माझ्या एका कोडोली गावाचं उदाहरण सांगितलं, पण हे सर्रास चाललेलं आहे. मतं मिळवण्याकरता आणि जिल्हा
बँकेची निवडणूक जिंकण्याकरता काय काय केलं जातं, किती पैसे खर्च केले जातात याचे आकडे जाऊन तुम्ही तळागाळात जाऊन त्याला शोध घ्या. किंवा आता नुकत्याच ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं म्युन्सिपाल्टीच्या सदस्यांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना मताचा अधिकार असतो, त्यांना किती पैसे दिले गेले प्रत्येक मताला ते माहिती काढा. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये काही लोकशाही राहिली आहे की नाही मला माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.